नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार आपण जर बघितलं तर एकापाठी एक 2 WD उत्तर भारतामध्ये सक्रिय होत आहेत. म्हणजे अजूनही WDचा प्रभाव उत्तर भारतात असल्यामुळे WDच्या प्रभावाने बर्फवृष्टी जम्मू काश्मीर, लेह लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये होते. हलक्या पावसाची परिस्थिती कधी-कधी पंजाब आणि दिल्लीमध्ये होते. मात्र सध्या या ठिकाणच्या वातावरणामध्ये बरीच निरभ्रता आलेली आहे. आपण बघतो श्रीलंकेच्या आजूबाजूने थोडं एक क्षेत्र सध्या सक्रिय आहे आणि ज्याचा एखाद्या हलक्या कमी दाबामध्ये रूपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्च, एप्रिल आणि मे हा 3 महिन्याचा मुख्य कालावधी हा मात्र आपल्याला मान्सून पूर्व कालावधी बघायला मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या लेटेस्ट बुलेटिननुसार ज्या वॉर्निंग्स आहेत त्या महाराष्ट्र वगळून आहेत. जवळपास दक्षिण भारतामध्ये कुठेही वॉर्निंग नाही आहे. मात्र धुके आणि थंडी अशा एकत्रित वॉर्निंग आलेल्या आहेत. त्यामध्ये संपूर्ण राजस्थान, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि बिहार या ठिकाणी थंडीची लाट आहे व जवळपास जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील काही मिझोरम वगैरे राज्य, आसाम या ठिकाणी सुद्धा धुक्याचा मोठा प्रभाव दाखवण्यात आलेला आहे. आणि आपण ऑब्झर्व करत असू की यावर्षी सर्वाधिक धुक्याचा प्रभाव आहे. शिवाय यावर्षी WD देखील प्रभावीपणे येत आहेत. इशाऱ्यामध्ये थोडं छत्तीसगड आणि झारखंड, पश्चिम बंगालमध्ये वातावरण धुक्याचं कमी होईल. मात्र इतरत्र धुकं कायम राहणार आहे, थंडी कायम राहणार आहे. धुक्याच्या प्रभावामुळे एखादं वातावरण कसं तयार होतं या संदर्भातील हे एक प्रातिनिधिक चित्र आहे. सध्या जम्मू काश्मीर, लेह लडाख या सर्व भागामध्ये जे वातावरण निर्माण झाले बर्फवृष्टीमुळे, संपूर्ण जी शिखरं आहेत पर्वतांची ही आपल्याला बर्फाच्छादित झालेली दिसत आहेत आणि पर्यटकांसाठी हा एक पर्वणीचा कालावधी आहे. PTIने दिलेले हे काही प्रतिमा आहेत. आपण बघतो की साधारणपणे पर्यटक या सर्व बर्फाच्छादित प्रदेशामध्ये कशा प्रकारे आनंद घेत आहेत. धुक्याच्या प्रभावामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं असून ट्रॅफिक पोलिसांवर त्याचा मोठा भार निर्माण झालेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघतो की कशा पद्धतीने बर्फवृष्टी झाल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती आणि तिथली प्रवास व्यवस्था बिघडलेली आहे. एकूणच झालेल्या बर्फवृष्टीमुळे शिव्यर अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार होतं आहे. त्यामुळे या सर्व बाबी जनजीवनामध्ये आणि पर्यटकांमध्ये उत्साह जरी निर्माण करत असल्या तरी जनजीवन विस्कळीत होण्यासाठी हे संपूर्ण वातावरण कारणीभूत ठरलेलं आहे. आपण यापूर्वी दिलेल्या अंदाजानुसार आता JFS मॉडेलने दिलेला अंदाज महत्त्वाचा होता. थंडी कमी झाली आहे. अतिशय गुलाबी थंडी आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. आल्हाददायक थंडी आहे. त्यामुळे हे वातावरण पुढे काही दिवस राहील. आता हळूहळू पुढील 48 तासात विदर्भात थंडी वाढायला सुरुवात होईल. त्यानंतर मराठवाड्यामध्ये थंडी वाढायला सुरुवात होईल. मग उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात देखील थंडी वाढत जाईल. म्हणजे आता जरी आज थंडी आपल्याला कमी दिसत असली तरी या थंडीत थोडे चढउतार होण्याची शक्यता आहे. मग पुन्हा 10-11 तारखेनंतर थंडीचं प्रमाण पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. 13 तारखेपर्यंत म्हणजे 6, 7, 8 अशी आपल्याला पुन्हा थंडी वाढताना दिसेल. 9 तारखेनंतर पुन्हा थंडी कमी व्हायला लागेल. पुन्हा 12-13 तारखेपर्यंत ती कमी राहील. त्यामुळे थंडीत चढ उतार होणार आहे. आणि जेव्हा लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा थंडी कमी होते तेव्हा काहीतरी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे, वातावरण खराब होणार आहे, हेही लक्षात घ्या. आपण पावसासंदर्भातील किंवा ढगाळ वातावरणासंदर्भातले अंदाज या ठिकाणी बघत असतो धावत्या स्वरूपामध्ये. पुढील 10 दिवसामध्ये केवळ केरळ आणि तामिळनाडूमध्ये थोडं वातावरण हे 10-11 तारखेला तयार होऊ शकतं. या पलीकडे कुठेही पावसाचा अंदाज नाही आहे. येत्या आठवड्यामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र हे
विशाखापट्टणम चेन्नईच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे. परंतु याचा महाराष्ट्रात किती परिणाम होईल हे मात्र बघावं लागेल. 10 तारखेपासून 17 तारखेच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज या मॉडेलने तरी दिला आहे. त्यामुळे आपल्याला हे बघावं लागेल की वातावरण बनतंय का, कारण याच्यावर आपण लक्ष ठेवणार आहोत. फेब्रुवारीपासून बऱ्याच मैदानी भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज सुरू होणार आहेत, म्हणजे गारपीट होणार आहे. मग ते राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, पंजाब असेल, दिल्ली असेल. त्यामुळे ह्या घटना वाढतील. या घटनांमध्ये मार्चमध्ये अधिक वाढ होणार आहे. त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून आहे. मात्र एप्रिलमध्ये महाराष्ट्रावर थोडाफार परिणाम होऊ शकतो. दीर्घावधीचे इतर जे मॉडेल आहेत ते मे आणि एप्रिलमध्ये काही भागात पावसाचा अंदाज देत आहेत. आपण याच्यावर लक्ष ठेवणार आहोत. फ्लिपच्या AIFS मॉडेलनुसार आपण अंदाज बघतो की हवामानात काय बदल होऊ शकतो. तर जानेवारी महिन्यामध्ये 18 तारखेपर्यंत तसं महाराष्ट्रात कुठलंही वातावरण दाखवलेलं नाही आहे. एखाद्या मॉडेलने जरी एरर दाखवला असला तरी तो महाराष्ट्रात पाऊसच देईल असं सांगता येत नाही. परंतु एकूणच मैदानी भागात ढगाळ वातावरणाची शक्यता केवळ आहे. दोन्ही समुद्रात हलक्या सिस्टम बनू शकतात. आपण जेव्हा ECMW मॉडेलचा एकत्रित अंदाज घेतो तेव्हा 18 जानेवारीपर्यंत तरी महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही आहे. केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला थोडं वातावरण असणार आहे, केरळ आणि तामिळनाडूमध्ये. तसंच बंगालच्या उपसागराच्या बरोबरच अरबी समुद्राच्याही दक्षिणेला वातावरण राहील. हे विषुववृत्ताच्या आजूबाजूचं वातावरण आहे. आणि उत्तर भारतामध्ये काही बर्फवृष्टी म्हणा, WDचा प्रभाव म्हणा, हे तयार होत राहणार आहे. त्यामुळे मैदानी भागात स्थानिक वातावरण एखाद ठिकाणी शिडकाबायापलीकडे वातावरण तयार होणार नाही. त्यामुळे पावसासंदर्भाची भीती शेतकऱ्यांनी बाळगण्याची गरज नाही. महाराष्ट्रामध्ये किरकोळ ढगाळ परिस्थिती ठिकठिकाणी निर्माण होते, परंतु केवळ थंडी कमी होईल यामुळे कुठेही फारसं पावसाळी वातावरण किंवा खराब वातावरण तयार होणार नाही. परंतु बुरशीजन्य रोगांचा प्रभाव हा कधीकधी तयार होत असतो पिकांवर, त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज राहील. एकूणच आपण बघितलं तर महाराष्ट्रातील थंडी आता कमी झालेली आहे. केवळ थंडी ही उत्तर भारतामध्ये आहे. शिवाय समुद्र भागामध्ये वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे सध्या कुठली अनुकूल स्थिती पावसासाठी नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.